गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाला भाजपाने मोठा धक्का दिला असून शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला। तेलगोटे यांच्यासह अनेको कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झालेत। ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांच्या मनमानीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं यावेळी प्रकाश तेलगोटे यांनी सांगितलंय। खरं तर ऍक्च्युली कोणावर टीका टिप्पणी करायचीच नव्हती मला, परंतु या 4.5-5 वर्षाच्या कालावधीमध्ये मला जो त्रास सहन करावा लागला, एक होतो त्याचे असंख्य शिवसैनिक मी तयार केले डोंबिवली पश्चिमला, परंतु कालांतराने जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या तर त्यांनी स्वतःची कशी पुढे भाजून घ्यायची त्या पद्धतीने गुरुनाथ खुदनी त्या पद्धतीने रणनीती आखली। दीपेशजी मात्रे जेव्हा आमच्याकडे होते ते गेल्यानंतर त्यांनी लगेच त्यांची टीम वर्क कार्यरत केली। त्याच्यामध्ये काही स्थानिक डोंबिवलीचे पदाधिकारी आहेत, त्यांना वरिष्ठ पद देऊन त्यांना त्यांच्या पद्धतीने मनमानी करून घेतलेली आहे। त्यानंतर मग कालांतरी माझंही तिकीट कापलं। ज्या तेलगोटेंनी शहर पश्चिम मध्ये एवढं मोठं उभं केलं, बाळाते शाखेपासून तर सगळे शिवसैनिक जमा केलेत आणि त्या लोकांना डावलण्याचं आणि आम्हालाही डावलण्याचं काम केलंय, परंतु किती दिवस चालणार? शेवटी सहनशक्ती असते। मी उद्धव साहेबांशी काल रात्री बोलणं झालंय माझं, संजय राऊत साहेबांनी फोन केला, विनायक राऊत साहेबांनी सुद्धा फोन केलेले होते। त्यांनी सांगितलं मला 1:30 वाजताची मातोश्री माझी बैठक सुद्धा होती आजची, परंतु वेळ निघून गेलेली होती। रवी दादांशी माझे गेले 2009 पासून संबंध आहेत, ते जरी आमच्या समोर नसले तरी मागून त्यांनी नेहमीच सावलीसारखी साथ दिलेली आहे। माझे मित्र चिन्नी साहेब आहेत, दीपेशजी असतील, सगळीच टीम, नंदू दादा असेल, नंदू दादा आमच्या एक परिवारातला एक हिस्सा होते, आम्ही त्याच्या परिवाराचा एक हिस्सा। भाजपामध्ये जवळपास बरेचशी मंडळी ही माझ्या जवळची आहे, माझी मित्र परिवारातली आहे आणि मी एवढंच आजच्या क्षणी सांगेल, मी कोणाला काय बोलणार नाही, पण आता याच्यानंतर पक्षाने जो आदेश दिला त्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याचं मी काम करेल, कारण इथं या पक्षामध्ये शिस्त लागते आणि त्या शिस्तेचं पालन 100% करेल। कारण बीजेपी आणि शिवसेनेमध्ये बरंचसं तफावत आहे। शिवसेनेमध्ये सिस्टम आक्रमक स्थिती असते, इथं हे सर्व पालन शिस्तेचं पालन करायचे, त्यामुळे मी 100% प्रयत्न करून पुढे कार्यरत राहील। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।